जबरदस्त रणनीतीमुळे महाविकास आघाडी फक्त सोलापुरातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात किमया करेल असं प्रतिपादन माजी केंद्रीय गृहमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माननीय सुशीलकुमारजी शिंदे यांनी महाविकास आघाडीच्या बैठकीदरम्यान व्यक्त केलं। सोलापूर लोकसभा महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणितीताई शिंदे यांना प्रचंड मतांनी विजयी करण्यासाठी महाविकास आघाडीच्या वतीने बूथ यंत्रणा आणि रणनीती सक्षम करण्यासाठी शिवसेना उपनेते शरद कोळी यांच्या संपर्क कार्यालयात एक विशेष बैठक आयोजित करण्यात आली होती। यावेळी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, काँग्रेसचे माजी महापौर संजय हेमगड्डी, सुरेश हसापुरे, काँग्रेसचे अध्यक्ष चेतन नरोटे यांचा शिवसेनेच्या वतीने सत्कार करण्यात आला। यावेळी बोलताना सुशीलकुमार शिंदे म्हणाले, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, मार्मिक आणि सामना या माध्यमातून आमच्या दोघांचे राजकारणाच्या पलीकडचे संबंध होते। एक प्रकल्प विचार घेऊन राजकारण करत असताना सध्याच्या काळात भाजपाचं राजकारण वेगळ्या वादावरून जात असल्यानं या भारतीय जनता पार्टीला उपटून टाकण्याचा निर्धार सध्या महाविकास आघाडीने केला असल्याचं त्यांनी सांगितलं। अस्मिताताई गायकवाडजी, पुरुषोत्तम बाळगेजी, माझे दुसरे मित्र सहकारी कंधारेजी, विष्णुपंत, आमचे पारंपुरीजी, मेत्रेजी आणि माझ्याबरोबर आलेले माझे सहकारी रघुवारजी, सापुरेजी, जिला काँग्रेसचे प्रभारी अध्यक्ष उपस्थित असलेले पवारजी आणि आपण सगळे शिवसेनेचे कंपनी बघितले, माफ करा सगळ्यांची त्या नावं घेतलेली पक्ष गणपतीचं नाव घ्यायचं राहिलं। काल एक बैठक झाली तिन्ही पक्षाची आणि अतिशय चांगल्या तऱ्हेचं वातावरण तिथं होतं। तर तिथेच कोळीने सांगितलं की माझ्या इकडं सकाळी 11 वाजता या, पण 11 वाजता गुढी असल्यामुळं 5ची बैठक ठरली। पण एवढ्या तातडीने आपण सर्व कार्यकर्त्यांशी संपर्क साधून ही बैठक बोलावली। मी तसा सोलापूरला काही नवीन नाही, सगळे लोक भेटतात, बोलतात, पण निरनिराळ्या पक्षाच्या माध्यमातून आपण काम करत असतो। सोलापुरात शिवसेना वाढली, काही आमदार झाले, काही कॉर्पोरेटर झाले, पण अतिशय चांगल्या तऱ्हेनं ते काम करत होते। मी ती शिवसेना पाहिलेली आहे बाळासाहेब ठाकरेंच्या वेळेची। पोलीस ऑफिसर म्हणून मी काम करत होतो, पण त्याच्यानंतर बाळासाहेबच माझे मित्र झाले आणि मग आम्ही एकत्रित सगळे। पण तो तोडफोडचा जो कार्यक्रम होता तो हळूहळू भूमीवर गेला आणि हा पक्ष एक विचाराने प्रगल्भ अशा प्रकारची कृती करायला लागला, हे अतिशय महत्वाचे होते। बाळासाहेबांचं मार्मिक, बाळासाहेबांचा सामना, सामन्याची मोठी कथा आहे, तुम्हाला माहिती असेल। हा पेपर सोलापूर कानडे म्हणून बरोबर आहे, तर ते घेत असताना देखील माझा त्याच्याशी संबंध विचारलं होतं। काय कानडे आमचा गरीब माणूस पण फायटर होता, तो बाळासाहेबांना द्यायचा म्हणून आला आणि बाळासाहेबांच्याकडे त्यांनी तो पेपर दिला। पण आज सोलापूरचं नाव
सामन्याच्या निमित्तानं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गाजताय याचाही मला आनंद आहे. पण काल जी बैठक झाली शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी, तर एक अतिशय प्रगल्भ अशा विचारातून ही बैठक झाली की आता आपल्याला भारतीय जनता पार्टीला इथून घालवल्याशिवाय आपल्याला काही करता येणार नाही आणि म्हणून या सगळ्यांनी विचार केला की त्यांना उपटून टाकूया इथून आणि पुन्हा नाव घेणार नाही, अशा प्रकारची भूमिका त्या ठिकाणी घेतली. 2 निवडणुका इथं झाल्या पार्लमेंटच्या आणि एकदा तर ती मोठी संधी होती. विशेषतः मोदी साहेबांचा जय जयकार होता जो पुढे लोकांनी एक प्रयत्न करून बघूया म्हणून दिलं आणि दुसऱ्या वेळेस मात्र आपल्याच लोकांनी या सोलापूरच्या सीटच्या विषयी त्यांच्याविषयी बाबासाहेब आंबेडकरांच्या बाबतीमध्ये आम्ही सातत्यानं मी तर एवढ्या योजना मुख्यमंत्री असताना केल्या त्या इथं त्यांच्या सहकार्याने इथं आपली मताची विभागणी करून टाकली आणि BJPला एक नवी शक्ती मिळाली. आणि म्हणून हे मतविभागणी ज्याला मी दिल्लीमध्ये असताना पोट कटवा म्हणत सगळे, तर असे पोट कटवा लोक सातत्याने येत असतात आणि विजयाला खीळ घालत असतात. तशा प्रकारची आपल्या या ठिकाणी सोलापूरला स्थिती झालेली ती झालं. आता झालं ते झालं, पण आता तिसरी ही संधी आलेली आहे आणि मला वाटतं की तुम्ही सगळ्या लोकांनी खूप मनावर घेतलेलं आहे. आणि आज त्या मोदी साहेबांनी तर खूप जोरदार भाषण केलं. जीव तोडून ते बोलत होते आणि तळमळीने बोलत होते. मला वाटतं की त्यांचा जो टेम्पो आहे तो टेम्पो आपण सगळ्यांनी विचारात घेतला आणि कृतीत आणला तर विजय काय आम्हाला लांब नाही. मी त्याला गेले अनेक वर्ष ओळखतो. मनोरमा बँकेचे ते डायरेक्टर आहेत आणि मनोरमाचे जे अध्यक्ष आहेत ते माझे मित्र आहेत. तर त्यांनी मला मोठं आश्चर्य वाटायचं की त्या शिवसेनेचे नेते आहेत पण बँकेमध्ये कधी काही अशा प्रकारची गडबड ते करत नाहीत पक्षाची. मला वाटतं त्यांचं जे हे एक डिसिप्लिन आहे त्याचं मी मनापासून कौतुक करतो. बर्डे साहेबांची तर माझ्या पहिल्या पार्लमेंटच्या इलेक्शनपासून दृष्टी आहे म्हटलं तरी चालेल. माणूस जोरदार बोलतो यांच्यासारखा, पण तोही मनाने अतिशय सरळ आणि अनेक वर्ष बोलतोय. असंच असलं पाहिजे. आज आपण सगळे इथे एकत्रित बसलात आणि एक जिद्दीने प्रणितीताईला निवडून आणण्याची भूमिका घेतली. त्यांनी ठरवलं की जिथं बोलावतील तिथं जायचं आणि प्रचाराची धुरा व्हायची, अशा तऱ्हेचा निर्णय काय झाला आणि त्याची पहिली ही बैठक ताबडतोब घेतली. त्याबद्दल मी त्यांचा मनापासून आभारी आहे. कारण मी एवढ्या तातडीनं बैठका होत नाही. काल निर्णय घेतला आणि आज बैठक सकाळी इथं बोलावलं होतं, पण आपणच ठरवलं की 5 ला बोलून
आपल्याला मनापासून धन्यवाद. एवढं चांगल्या तऱ्हेने बैठक केली आणि ज्या तऱ्हेने तुम्ही विचार मांडला ते विचार जर आपण पुढे गेला तर केवळ सोलापूरच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आता ह्या आपल्या आघाडीची किमया दिसेल अशा प्रकारचं सगळ्यांचा आभार मानतो. यावेळी बोलताना शिवसेनेच्या उपनेते अस्मिताताई गायकवाड म्हणाल्या, बाहेरच्या उमेदवाराचं काहीच काम या मतदारसंघात नसल्यानं आणि प्रणितीताईंना संपूर्ण मतदार ओळखत असल्यानं महाराष्ट्रात नंबर 1 न त्यांना निवडून आणण्यासाठी शिवसेना महिला आघाडी जीवाचं रान आणि रक्ताचं पाणी करेल. आता आपण भाजपाला हद्दपार केल्याशिवाय थांबायचं नाही अशी साद अस्मिताताईंनी घातली. महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी, हिंदवी स्वराज्याचा जाणता राजा शिवछत्रपती, हिंदुहृदय सम्राट सेनापती शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरेंना वंदन करून, स्वर्गीय महासाहेबांना वंदन करून, शिवसेनेचे पक्षप्रमुख महाराष्ट्राचे माजी लोकप्रिय मुख्यमंत्री सन्माननीय उद्धव ठाकरे साहेब, युवासेना प्रमुख आदित्यजी ठाकरे साहेब, आमचे श्रद्धास्थान आमच्या लाडक्या वहिनी रश्मी वहिनी उद्धव ठाकरे साहेब या सगळ्यांच्या विचारांचा आदर करून आज आपल्याकडे आपले मार्गदर्शक पितामह म्हणून ज्यांच्याकडे आपण पाहतो आदरणीय सुनीलकुमारजी शिंदे साहेब आणि त्यांच्याबरोबर त्यांचे सगळे सहकारी आज आपल्याकडे आलेले आहेत. शरददादा कोळी, उत्तम प्रकाशजी खंदारे साहेब, यलगुरवार साहेब, त्याचबरोबर हसापुरे साहेब, हेमगड्डी साहेब, आमच्या पक्षाचे सगळे पदाधिकारी, कारण पाहुण्यांची नाव घेणं गरजेचं आहे, आदरणीय पवार साहेब आणि आमचे सगळे पदाधिकारी, आमच्या महिला आघाडीच्या सगळ्या पदाधिकारी, या सगळ्यांना मानाचा जय महाराष्ट्र. आज आपल्याला एवढंच सांगू इच्छिते सर की आम्ही सगळेजण म्हणजे प्रचाराची रणनीती आतापासून आधीपासूनच आखलेली आहे. फक्त आज आपल्या समोर कशा पद्धतीने जायचं एवढंच सांगते. आमच्या महिला आघाडीची जी ठरवलेली आहे सगळी यंत्रणा आणि शरददादा आणि खंदारे साहेब आम्ही तिघही बसलो होतो, तर त्यावेळेस पण आम्ही तिघांनी असं ठरवलेलं होतं की अशा प्रकारची प्रचार यंत्रणा पाहिजे की काँग्रेसला सुद्धा नंतर कळलं पाहिजे की शिवसेनेमुळं आपला उमेदवार आला, एवढं काम आपले कार्यकर्ते करतात आणि अशी यंत्रणा आम्ही तिघही जमणार आहोत. नक्की याच्यामध्ये सगळ्यांचा सिंहाचा वाटा आहे. आज आमचा प्रत्येक कार्यकर्ता, प्रत्येक पदाधिकारी, आमचे शहर प्रमुख असू देत, महिला आघाडीच्या सगळ्या पदाधिकारी असू देत, त्या जीवाचं रान करतील, पण प्रणितीताईंना महाराष्ट्रात 1 नंबरनी निवडून आणल्याशिवाय आम्ही बसणार नाही हा शब्द देते. कारण आज वातावरण असं आहे की पूर्ण म्हणजे आज भाजपच्या आणि मोदींच्या विरोधातलं वातावरण आहे आणि सोलापुरात तर उमेदवार नौखा आहे, अपरिचित आहे, म्हणजे उमेदवाराला खूप लोक ओळखतच नाहीत आणि प्रणितीताईंना प्रत्येक माणूस ओळखतो, हा आपला प्लस पॉईंट आहे. दुसरा म्हणजे महत्वाचं की महिला ज्या आहेत सगळ्या पदाधिकारी, आज या सगळ्या महिला पदाधिकाऱ्यांनी ठरवलेलं आहे की प्रत्येक घरोघरी जाऊन त्या प्रचार करणार आहेत. मला सगळ्यांनी विचारलं होतं की प्रचार कसा असेल, तर म्हटलं ऊन जरी असेल तर आमची महिला घरापर्यंत पोहोचेल आणि प्रत्येक घरापर्यंत खासदारकीच्या उमेदवारच्या वेळेस पोहोचत नाहीत महिला, पण आपल्या महिला पोहोचू शकतील जर आपण अशी टीम रणनीतीने टाकली तर. त्यामुळे त्या पद्धतीने आपण हा सगळा प्रचार करणार आहोत. आज महागाई असू देत, कारण लोकांना हे सांगणं गरजेचं आहे, महिला किचनपर्यंत जाऊ शकतात, त्यामुळे लोकांना या महागाई आज सरकारने वाढवलेली, आजपर्यंत आपल्याला बेरोजगारी, या सगळ्या गोष्टी आपल्याला महिलांपर्यंत जाऊन बोलायच्या आणि ही सगळ्या प्रचाराची आपली रणनीती राहील. कॉर्नर सभा ज्या असतील त्याला सुद्धा आम्हाला वेगवेगळ्या जरी कॉर्नर सभा दिल्या तरी आम्ही सगळेजण पट्टीचे वक्ते आहेत, त्यामुळे सगळेजण करू शकतायत. दादांना पण जेवढा वेळ मिळते दादा प्रत्येकाला सभा देतील. आपल्या मोठ्या सभांना तर आम्ही सगळेजण असणारच आहोत. जिथं जिथं कमी तिथं आम्ही म्हणून पण आम्ही काम करू शकतो, जिथं जिथं आपण सांगाल त्या ठिकाणी. आणि यावेळेस सेना, काँग्रेस, राष्ट्रवादी असं काही नाहीये, पण भाजपला संपवायचं हे एकच ध्येय ठेवून आपल्याला सगळ्यांना काम करायचं आणि सोलापुरातलं नाही महाराष्ट्रातलं देशातलं भाजप हद्दपार झाली पाहिजे, यासाठी सगळेजण मिळून काम करूया. आज सगळेजण आपल्याला शिंदे साहेबांचं मार्गदर्शन ऐकायचं आहे, त्यामुळं गुढीपाडव्याच्या सगळ्या महिला, सगळे आमचे पदाधिकारी, सगळे आपले बंधू, या सगळ्यांना मी खूप खूप गुढीपाडव्याच्या शुभेच्छा देते, नववर्षाच्या शुभेच्छा देते. आणि या नूतन वर्षात आपण आज सगळेजण मिळून संकल्प करूया की येणारा प्रत्येक उमेदवार हा महाविकास आघाडीचा निवडून आलेला असेल आणि त्यासाठी आपण सगळेजण जीवाचं रान करूया. जे येईल त्याला घेऊन, नाही त्याला सोडून, आडवा येईल त्याला सोडून काम करायचं. पण प्रणितीताई म्हणजे मोठ्या मतांच्या फरकाने निवडून आल्या पाहिजे. आपण सगळेजण कुंगाट बांधूया आणि याच पाडव्याच्या दिवशी पण आपण
आलात महिलांचे विशेषतः आभार मानते, कारण पुरणपोळीचं जेवण करताना देऊन तुम्ही आलेले आहात याची मला जाणीव आहे आणि त्यासाठी तो तुमचं हे म्हणजे आज प्रणितीताईच नाही तर मी सुद्धा ही सगळी तुमची हे काय शेवटपर्यंत मी ठेवणार आहे जाणीव आणि हे आम्हाला असणार आहे एवढं सांगते. परत एकदा साहेबांचं स्वागत करते आणि आपल्या सगळ्यांची रजा घेते. जय हिंद, जय महाराष्ट्र. यावेळी शिवसेनेचे स्टार प्रचारक तथा उपनेते शरद कोळी यांनी लोकशाहीला जिवंत ठेवण्यासाठी प्रणितीताईंना प्रचंड मतांनी विजय करणं काळाची गरज असल्याचं म्हटलं. शरद कोळी पुढे बोलताना नेमके काय म्हणाले पाहूयात. सोलापूर लोकसभेच्या निवडणुकीच्या महाविकास आघाडी म्हणून चर्चेसाठी स्वतःहून शिंदे साहेबांनी या ऑफिसला मी येणार आहे आणि मीटिंग आहे असं म्हणून सांगितलं. ही मीटिंग शरद कोळीने घेतलेली नाही, ही मीटिंग खंदारी साहेबांनी घेतलेली नाही, ही मीटिंग अस्मिताताई गायकवाडने घेतलेली नाही. आणि साहेब, मी एक राज्याचा नेता गृहमंत्री असणारा माणूस स्वतःहून या ठिकाणी उपस्थित राहिला त्याबद्दल सर्व शिवसैनिकांच्या वतीनं महिला आघाडीच्या वतीनं आपलं स्वागत करतो. मी भाषण करणार नाही. भाषण 2 वर्ष झालं तुम्ही ऐकत आहे, मी भाषण करत नाही. शिवसैनिकांना, महिला आघाडींना, माझ्यावर प्रेम करत असलेल्या सर्व जाती धर्मातल्या कार्यकर्त्यांना हात जोडून विनंती करतोय, ही निवडणूक प्रणितीताई शिंदेची नाही, ही निवडणूक सुशील कुमार शिंदे साहेबांची नाही, ही निवडणूक उद्धव साहेबांची नाही, ही निवडणूक आदित्य साहेबांची नाही, ही निवडणूक राहुल गांधी साहेबांची नाही, तर ही निवडणूक आपली स्वतःची आहे. ही निवडणुकीला आपण स्वतः उभारलोय म्हणून आपल्याला काम करून मतदान करायचं आहे, म्हणून आपल्याला प्रणितीताई शिंदेंना निवडून द्यायचं आहे. त्याचं कारण असं आहे, तुम्ही बघत आजच्या 2 वर्ष झालं या भाजप सरकारने काय दिवं लावलेत. 2 वर्ष झालं भाजप सरकारने या राज्याचं वाटून केलंय. या महाराष्ट्रावरती चव्हाण नांगर फिरवण्याचं काम या भाजप सरकारने केलंय. लोकशाहीचं धाड झालं, लोकशाही जर संपली तर तुम्हाला आम्हाला जगणं मुश्किल होईल. तुमचे आमचे आई बाप सुखात राहण्यासाठी, तुमचा भाऊ सुखात राहण्यासाठी, तुमची बहीण सुखात राहण्यासाठी, तुमची बायको, तुमची मुलं, तुमची लेकरं, तुमची मुलगी सुखात राहण्यासाठी ही निवडणुकीकडे निवडणूक म्हणून बघायचं नाही, ह्या निवडणुकीकडे लोकशाही म्हणून बघायचं. ह्या निवडणुकीत लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी तुम्हाला आम्हाला प्रणितीताईला मदत करायची आहे. याच्यासाठी आपल्याला मतदान करायचं आहे, याच्यासाठी आपल्याला जीवाचं दान करायचं आहे, रक्ताचं पाणी करायचं आहे. माझी हात जोडून तुम्हाला विनंती आहे, ही आजची मीटिंग अंतिम आहे. आता आपल्याला उद्धव साहेबांचा आदेश आलाय, त्याच्यामुळं कुणी खाली कुणाच्या आदेशाची वाट आता बघायची नाही. मला कुणी कुणाला सांगितलं काय झालं म्हणून मी तुम्हाला आज सांगतो, शिवसेनेचा उपनेता म्हणून मी 2 वर्ष झालं काम करतोय. मी कसं काम करतोय सगळ्या सामान्यातल्या सामान्य पदाधिकाऱ्यांना माहिती आहे. खंदारे साहेबांकडे असेल, बर्डे साहेबांकडे असेल, अस्मिताताईकडे असेल किंवा शिंदे साहेबांकडे असतील किंवा अजून कोणाकडे जात असतील कोण साहेब, काही लोक असे असतात तोंडावरती गोड बोलणं हे अर्थ त्याचं काम लय चांगलं असं होत नाही. बरोबर आहे नाही? अरे खरं काम करणारे ही शिवसैनिक आहे, ती खरं काम करणारे सामान्यातला सामान्य माणूस आहे, गावगाड्यातला माणूस आहे. त्या माणसाची पाठ थापटायची आपल्याला. प्रत्येक गावामध्ये स्वतः प्रणितीताई कधी पोचतील नाही, पोचतील शिंदे साहेब पोचतील नाही, पोचतील शरद कोळी येईल नाही येईल, पण तुम्हाला सांगतोय जर या भाजपला जर आपला घात केलाय, तुम्ही सगळ्यांना सांगा, तुम्ही गावागावात सांगा, अरे भाजपने काय केले, आपला गॅस किती होता. तुम्हाला आम्हाला चिरड कशी निर्माण होते त्या सगळ्या गोष्टी भाजपने केलेल्या मांडा. साहेब, ज्या वेळेस या शिंदे आणि मिंदे या गद्दार 40 आणि शेण खाण्याचं काम केलं, शिवसैनिकांना खास करून तुम्हाला सांगतोय, या 40 गद्दारांनी जेव्हा शेण खाण्याचं काम केलं, उद्धव साहेब हातरुणात असताना, उद्धव साहेब आजारी असताना पाठीत खंजीर घुसत साहेबाला धोका देऊन ही लोक गुवाहाटीला पळून गेले. अरे मी गद्दारी झाल्यानंतर
2 वर्ष झालं या गद्दारांच्या अंगावर जातोय आणि अंगावर घेतोय आणि इथनं पुढे जाणार कोणताही मायकाला उद्धव साहेबांच्या आणि शिवसैनिकांच्या आणि महाविकास आघाडीच्या अंगावर याल तर तंगडा मोडल्याशिवाय राहणार नाहीत ही मी भूमिका घेऊन रस्त्यावर उतरलोय. अरे आपले उद्धव साहेब ज्यांनी 40 50 वर्ष आपल्याला सांभाळलं. काही लोक हे दाढीवाला आता फिरताना माल लावून अरे हे रिक्षा ड्रायव्हर होता रिक्षावर याला या राज्याचा मुख्यमंत्री केला ह्याच्याकडे सगळी महत्वाची खाती दिली मंत्री आमदार संदार केलं. काही लोक कोंबडी चालवते काही लोक सायकल चालवते अरे ते काय तर पान टपरी चुना लावणार होती. शिवसेनेमध्ये काय पॉवर आहे बघा. अशा लोकांना देखील बाळासाहेबांनी आणि उद्धव साहेबांनी या राज्याचं मंत्रिमंडळ केलं आणि मंत्री केलं आमदार केलं खासदार केलं. पण ही उलट्या काळजाची उलट्या पकायची अवलाद बाळासाहेबांवरती आणि उद्धव साहेबांवरती या राज्यातल्या शिवसैनिकांनी उलटून पडली. यांचा आपल्याला वचपा काढायचा आहे. ही लढाई उद्धव साहेबांची नाही. या लढाईकडे उद्धव साहेबांकडे बघू नका. अरे जर भाजपला थांबवायचं असेल तर या देशात एकमेव युद्ध ते म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे एकमेव युद्ध आहे. आणि तुम्हा आम्हाला रक्ताचं पाणी करावं लागेल. नुसतं बोलून गप्पा मारून शायनिंग मारून होणार नाही. मिटिंग घेऊन होत नाही. अरे कार्यकर्त्याच्या खालच्या गाववाड्यातल्या पाठीवरती थाप टाकायला शिका जरा शाबासकी द्यायला शिका. ती तुमच्यापेक्षा धापट पुढे पळतोय पण त्याचा पाय वडाला जाऊ नका. तुम्हाला जर संघटन मजबूत करायचं आहे ना तर एखादा माणूस चुकला असेल तर त्याची चूक त्याला जाणवू देऊ नका. त्याच्या पाठीवर थाप मारा. ती तुम्हाला 10 वेळा तुमचं नाव घेईल. पण तुमच्यापेक्षा कोणी चांगलं काम करतंय म्हणून जर त्याचा पाय वडाल तर ते जिंदगीत कधी तुमच्या जवळ थांबणार नाही. लक्षात ठेवा. काल साहेब मी आणि खंदारे साहेब आणि अस्मिताताई गायकवाड आमच्या मोठ्या भगिनी शिवसेनेच्या उपनेते आहेत. असंच उपनेता पद भेटत नाही. काहीतरी केलं असेल ना. आम्ही ज्या वेळेस साहेब बसलो मी तुम्हाला सांगतोय माझ्या आई बापाची शपथ घेऊन साहेब यंत्रणा काय असेल कुठे कुणाला द्यायचं त्याला देऊन टाका. पण हे फकड्या स्वतंत्र यंत्रणा घेऊन प्रणितासाठी प्रचार करणार. यंत्रणेची वाट बघणार नाही. शिंदे साहेबांचा फोन यायची वाट बघणार नाही. कारण आम्हाला एकाचा फोन बाळासाठी म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेबांचा आणि आमची मोठी बहीण म्हणून प्रणिताईला निवडून आणल्यासाठी आम्ही स्वस्त बसणार नाही साहेब. तुम्ही यंत्रणा कशी लावा नाही लावा काय करायचं ते करा. फकड्याची यंत्रणा 100 4 व्हीलर गाड्या घेऊन मी फिरतो. पण माझी एवढी विनंती आहे साहेब आपण तर कधीतरी त्या यंत्रणेमध्ये लक्ष ठेवा. आपल्याला गाफील राहून चालणार नाही. शरद कोळी नाही बोलतोय. शरद कोळी चांगलं काम करतोय ह्याच्या पाठीमागे जाऊन काय करतोय ह्याचं पण लक्ष ठेवलं पाहिजे साहेब. कारण आता रात्र वैऱ्याचे रे बाबा पण दिवस पण वैऱ्याचा आहे. त्याच्यामुळं आता कुणावर विश्वास ठेवून चालणार नाही. साहेब आमच्या महिला आघाडीने तुम्ही यायच्या पहिलंच महिला आघाडीने सांगितलंय अरे एकाच्या घरी 10 वेळा आम्ही जातो. प्रणिताईला निवडून आणण्यासाठी सामान्यातल्या सामान्य माणसाचा पाय धरून त्याला समजावून सांगू लोकशाहीचा घात झाला हुकुमशाही येणार आहे. आणि जर का हुकुमशाही आले तर तुम्हाला आम्हाला दुसऱ्या देशात जगाला जावं लागेल. ही लढाई फक्त प्रणिताई शिंदे सारखी नाही आहे त्यांच्यासाठी नाही. ही उमेदवार तुम्ही आम्ही असं सर्व तुम्ही कामाला लागा. ताई तुम्हाला सांगतोय अस्मिताताईचा फोन आला पाहिजे मग मी काम करेन असं चालणार नाही. पक्षाचा आदेश आला आता सगळ्याला लागू झालाय. सगळ्याला सांगतोय विनंतीपूर्वक हात जोडून आता वाट बघायची नाही. यावेळी सोलापूर लोकसभा मतदारसंघामध्ये सक्षम रणनीती कशी उभी करावी हे राज्यमंत्री उत्तम प्रकाश खंदारे यांनी प्रास्ताविकातून पोटतिडकीने सांगितलं. शरद कोळीचा शरद दादा कोळी आता ते 5 स्टार प्रचारक आहेत शिवसेनेचे. त्यांच्यासाठी सतत हेलिकॉप्टर उपलब्ध आहे महाराष्ट्रामध्ये प्रचारासाठी. इतकी मोठी त्यांची जरूर झेप आहे. कारण युवासेनेचे राज्य विस्तारक झाले
शिवसेनेचे उपनेते झाले, स्टार प्रचारक झाले. आणि विशेष म्हणजे आपल्याला सांगायचं की आपल्या ज्या विदर्भातल्या रणरागिणी आहेत आमदार यशोमतीताई ठाकूर यांनी यांच्या 4 सभाची मागणी केलेली आहे पक्षाकडे पत्र पाठवून. म्हणजे हे वैशिष्ट्य आहे शरद पवारचं. एका कार्यकर्ते त्याचं कौतुक झालं पाहिजे, त्याचं अभिनंदन झालं पाहिजे. आणि आज हे कार्यालय जे उपयोग झालं, आपण या ठिकाणी सगळे एकत्र आलो, ते शरद पवारांचंच कार्यालय आहे. आणि म्हणून कालच्या आपल्या महाविकास आघाडीच्या बैठकीमध्ये ठरल्याप्रमाणे की आम्हीही इकडे येतो, तर त्या पद्धतीनं आज आपण इकडे आलात. आपलं तमाम सोलापूर शहर जिल्ह्यातील शिवसेनेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. आणि आपण या सोलापूर जिल्ह्याच्या माध्यमातून महाराष्ट्राचा नव्हे देशाचा नाव खूप मोठा करण्याचं काम केलेलं आहे. आपल्या अनेक कार्यकर्त्यांच्या गोष्टी मी या ठिकाणी सांगू शकेन, पण आता ती वेळ नाही. कारण आपण या ठिकाणी राज्याचे मुख्यमंत्री झाला, अनेक वर्ष अर्थमंत्री होता, देशाचे गृहमंत्री झाला. गृहमंत्री झाल्यानंतर सुद्धा आपण खूप मोठे क्रांतिकारी निर्णय घेतले. डिलिमिटेशन कमिटीचा निर्णय आपण केला होता, तो आला नाही रेकॉर्डवर, हे सुद्धा मला माहीत आहे. परंतु हे केलेलं आहे आपलं काम, त्याचं खऱ्या अर्थाने आम्ही सगळ्यांनी जाणीव ठेवली पाहिजे. या मताचा मी एक सामाजिक चळवळीतला कार्यकर्ता आहे. आणि म्हणून आज आपण आपल्या कन्या प्रणितीताई शिंदे यांच्या लोकसभेच्या निवडणुकीच्या प्रचारानिमित्ताने या ठिकाणी आलात. आमच्या अस्मिताताई गायकवाड उपनेत्या या सतत आमच्यापेक्षा त्यांचा आग्रह आहेच की त्याला लवकर आपण करूया, म्हणून थांबा, चौकट पक्षाचे आहे, थोडी सांभाळून आपण स्ट्रॅटेजी पण जाऊया, थोडा ट्विस्ट सुद्धा निर्माण करूया, असं की तो स्ट्रॅटेजीचा भाग होता. तर या पद्धतीनं आज आपलं या ठिकाणी स्वागत झालं. आणि शरद पवारांच्या कार्यालयामध्ये आपलं शिवसेनेच्या वतीने शिवसैनिकांच्या वतीनं या ठिकाणी स्वागत करत असताना आम्ही आपल्याला नम्रपणानं सांगतोय, भाषण नव्हे, आता हे इतकूच आहे. आपली स्ट्रॅटेजी आपल्याला आता आखली पाहिजे की आमचं, मला वाटतं सर, आपण राहिलो विधानसभेत, आपल्याला माहीत आहे की आता अनेक निवडणुका आपण लढलो, मी सुद्धा लढलो असा निवडणुका. आणि म्हणून या निवडणुकीमध्ये एक रणनीती आखली पाहिजे. आता केवळ हव्यावरचं हे इलेक्शन राहिलेलं नाही. यावेळी आभार प्रदर्शन शिवसेना कामगार नेते प्रदेशाध्यक्ष विष्णू कारंपुरी यांनी मानले. शिवसेनेच्या उपनेत्या अस्मिताताई गायकवाड, उपनेते शरद कोळी, पुरुषोत्तम बर्डे, माजी राज्यमंत्री उत्तम प्रकाश खंदारे, शिवसेना भीमाशंकर म्हेत्रे, शरणराज किंगणाळकर, संतोष पाटील, मंगल थोरात, प्रीती नायर, सुनीता लोंढे, शशिकला चिवडशेट्टी, सरस्वती कोरे, महादेवी कोळी, शारदा पवार, प्रभावती येलगुंडे, श्रीदेवी उज्ज्वला देवकुळे यांच्यासह महिला पदाधिकारी उपस्थित होत्या.